पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करणार होते की उभे करायचे की पाडायचे, परंतु पुढे निवडणुका ढकलल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपला प्लॅन बदलला आहे। मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अनेक मतदारसंघातून विविध राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक येऊन भेटत होते, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आता एक नवीन दौरा चालू केलेला आहे। तो दौरा म्हणजे काय आहे तर घोंगडी बैठक दौरा हा मनोज जरांगे पाटील यांनी असा आयोजित केलेला आहे। नेमका कसा असणार आहे दौरा, या दौऱ्याची सुरुवात कुठून होणार आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। 29 ऑगस्टला राज्यातून 20-22 लाख मराठी एका जागेवर येणार आहे। राज्यातून एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च होणार आहे आणि त्या दिवशी मी 29ला सांगायचं की सरकारने 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सरटी ह्या ठिकाणी बैठक आयोजित करणार होते, परंतु विधानसभाच्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या असल्या कारणानेच मनोज जरांगे पाटील यांनी ही बैठक देखील पुढे ढकललेली आहे। ही बैठक आता ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका ठरतील त्यानंतरच मनोज जरांगे पाटील ही बैठक 1 किंवा 1.5 महिने अगोदर घेणार असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आहे। परंतु मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठेतरी मागे पडू नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आता एकदा एक नव्याने दौरा काढलेला आहे आणि तो दौरा म्हणजे घोंगडी बैठक दौरा आहे। हा घोंगडी बैठक दौरा दिनांक 5 सप्टेंबर पासून चालू होणार आहे आणि ह्या घोंगडी बैठक दौऱ्याची जो शेवट आहे तो नागपूर या ठिकाणी होणार आहे। तर सुरुवातीला ह्या घोंगडी बैठक दौरा हा गेवराईपासून चालू होणार आहे। गेवराई ह्या ठिकाणी 5 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील हा दौरा आयोजित करणार आहेत आणि ह्या दौऱ्यामध्ये कुठला उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे, त्या उमेदवाराविषयी सर्वसामान्य मराठ्याच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय हा दौरा चालू केलेला आहे आणि त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी माजलगाव ह्या ठिकाणी ही दौरा होणार आहे आणि पुढील काही तारखा आता लवकरच डिक्लेअर होणार आहेत आणि ह्या दौऱ्याची जी सांगता आहे ती नागपूर ह्या ठिकाणी होणार असल्याचे आता समोर येत आहे। आपण बैठक घेऊ, जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होती म्हणून आपण 29 ऑगस्ट निवडली होती, तसंच आता पुढची निवडणूक ते काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का लढायच्या। ऑगस्ट रोजी जी बैठक घ्यायची होती किंवा मराठा समाजाचे उमेदवार उभा करायचे की अथवा पाडायचे ह्याविषयीची भूमिका ते 29 ऑगस्ट रोजी स्पष्ट करणार होते, परंतु विधानसभेच्या निवडणुका ह्या डिसेंबर महिन्यामध्ये ढकलल्या असल्या कारणास्तवच मनोज जरांगे पाटील यांनी देखील ही बैठक आता पुढे ढकलल्याची समजच आहे आणि ह्या घोंगडी बैठक दौऱ्यातून परत एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत आणि ह्या दौऱ्याची सुरुवात ही 5 सप्टेंबर पासून होणार आहे आणि शेवट हा नागपूर ह्या ठिकाणी होणार आहे। हा दौरा संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात येणार असल्याचे देखील ह्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। परंतु ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।